सोया चंक्सची भाजी म्हटले की सगळेजण नाक मुरडतात, कारण त्याचा वास येतो म्हणतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी भाजी बनवली आहे की समजणार पण नाही की सोया चंक्सची भाजी आहे. तर त्यासाठी काय करायचं, पाणी उकळून घ्यायचं, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि हे सोया चंक्स टाकायचे आणि ते 10 मिनटं छान असे शिजवून घ्यायचे, म्हणजे त्याचा वास निघून जातो. हे बघा, असे मऊ झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे. थंड पाण्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ हाताने असे धुवायचे आहेत आणि मस्त असे पिळून घ्यायचे. त्याचं पाणी आपल्याला पूर्णपणे काढायचं आहे, म्हणजे त्याचा जो वास असतो तो पूर्णपणे निघून जातो. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी सगळे पिळून घेतलेले आहेत सोया चंक्स. आता काय करायचं, तर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये एक मोठा कांदा घेतलेला होता तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या 1-2 त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसूण. ते व्यवस्थित हलवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक 10 ते 12 काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. ते व्यवस्थित असं मऊ झाल्यानंतर ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, तर दुसऱ्या कढईमध्ये आपण थोडं तेल टाकायचं. तेल थोडं जास्तच वापरायचं. मग त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जे सोया चंक्स आपण पिळून घेतलेले होते ते त्याच्यामध्ये टाकून 1-2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचे, म्हणजे उरला जो काही वास असेल तो पण निघून जाईल त्याचा. त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट थोडं जास्त टाकायचं, कारण ही भाजी सपक अशी छान लागत नाही. तिखट असेल तरच त्याला चव छान येते. आणि जो आपण मसाला बारीक केलेला होता तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी थोडं जास्तच घालायचं, कारण हे सोया चंक्स जे असतात ते पाणी ओढून घेतात. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आधी थोडं मीठ आपण ते शिजताना टाकलेलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि हे बघा, शिजल्यानंतर त्याचा कलर किती छान आलेला आहे. अशी दुरदुरीत अशी भाजी आपल्याला ह्याची बनवायची आहे, जास्त सुकी बनवायची नाही. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे आपली ही भाजी खाण्यासाठी एकदम तयार आहे. आणि भाकरीबरोबर तर एक नंबर लागते. तुम्ही पण करून बघा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.